नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य एज्युकेटर्स चॅनलवरती एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानात मी प्राध्यापक गजानन पाटील आपलं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये मार्गदर्शक तत्त्वे डिस्कस केलेली आहेत की जी भारतीय संविधानामध्ये चौथ्या विभागात कलम 36 ते 51 दरम्यान दिलेली आहेत. आपण त्यामध्ये पाहिलं होतं की मार्गदर्शक तत्वाचं 3 भागामध्ये वर्गीकरण केलेलं होतं. जसे की त्यामध्ये समाजवादी तत्त्वे, उदारमतवादी तत्त्वे आणि गांधीवादी तत्त्वे. त्यापैकी उदारमतवादी तत्वामध्ये आपण पाहिलं होतं पहिलंच कलम ते म्हणजे कलम 44. कलम 44 मध्ये असं सांगितलं होतं की राज्यसंस्थेने शक्य तितक्या लवकर समान नागरी कायदा लागू करावा. आता इथपर्यंत मार्गदर्शक तत्व ठीक आहे, परंतु आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये समान नागरी कायदा हा एक सेपरेट चॅप्टर दिलेला आहे. त्यामुळे आज आपण डिस्कस करूया समान नागरी कायदा. मग आता हे समान नागरी कायदा म्हणजे नेमकं काय? समान नागरी कायद्याचा काय अर्थ होतो? कारण की आपल्या देशामध्ये समान नागरी कायद्या संदर्भात प्रचंड गैरसमज निर्माण झालेले आहेत. जसे की घटनेमध्ये सांगितलं की राज्यसंस्थेने शक्य तितक्या लवकर समान नागरी कायदा लागू करावा, परंतु आपल्या देशामध्ये आजपर्यंत सुद्धा समान नागरी कायदा लागू झालेला नाही. त्यामध्ये फक्त एक अपवाद आहे, गोवा हे राज्य. आणि गोवा राज्यामध्ये सुद्धा पोर्तुगीज जेव्हा गोवा हे राज्य सोडून गेले, ते जाण्यापूर्वीच त्यांनी समान नागरी कायदा तिथे लागू केलेला होता. म्हणजे भारतीयांनी आजपर्यंत कोणत्याही घटक राज्यात किंवा केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण देशात समान नागरी कायदा लागू केलेला नाही. इथे जर पाहायचं झालं तर समान नागरी कायदा हा विषय आपल्या घटनेमध्ये समवर्ती सूचीमध्ये दिलेला आहे. म्हणजे समान नागरी कायदा हे केंद्र सरकार सुद्धा आणू शकते आणि एका घटक राज्यापुरता ते राज्य सरकार सुद्धा आणू शकते. परंतु आजपर्यंत एकाही राज्याने अशा प्रकारचा कायदा हा लागू केलेला नाही. मग असं का झालं? म्हणजे जो कायदा मोस्ट इम्पॉर्टंट आहे समान नागरी कायदा, की ज्या कायद्याच्या माध्यमातून सर्व नागरिकांना इक्वल ट्रीटमेंट, समान आपण म्हणू शकतो किंवा ट्रीटमेंट दिली जाईल, तर हा कायदा मात्र येऊ शकला नाही. मग का? कारण की आपल्या देशामध्ये या कायद्यासंदर्भात असे अनेक गैरसमज निर्माण झालेले आहेत. तर तेच आपल्याला इथे बघायचं आहे. मित्रांनो, समान नागरी कायद्यामध्ये खरं तर 4 मुद्द्यांचा समावेश होतो. ते 4 मुद्दे म्हणजे कोणते? आपल्याला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवायचे. ते 4 मुद्दे म्हणजेच विवाह, घटस्फोट, दत्तक विधान आणि वारसा हक्क. ह्या 4 बाबींचा समावेश ज्या कायद्यामध्ये केला जाईल आणि या 4 बाबींसंदर्भात ज्या नियमावली निर्माण केल्या जातील त्या कायद्याला आपण म्हणू समान नागरी कायदा. म्हणजे खरं तर विवाह, घटस्फोट, दत्तक विधान आणि वारसा हक्क या संदर्भात आपल्याकडे कायदे आहेत, परंतु ते कायदे धर्मानुसार वेगवेगळे आहेत. यालाच व्यक्तिगत कायदे असं म्हटलं. म्हणजे जर समजा आपण पाहिलं की काही गुन्हेगारी कायदे असतात, जसे की CRPC, IPC, म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर खून केला तर त्या व्यक्तीला जी शिक्षा दिली जाईल ती प्रत्येकच व्यक्तीला शिक्षा दिली जाईल. म्हणजे तशा प्रकारचे कायदे हे प्रत्येकाला इक्वल आहेत. परंतु व्यक्तिगत ज्या बाबी आहेत, व्यक्तिगत बाबी म्हणजे कोणत्या? तर ह्या विवाह, घटस्फोट, दत्तक विधान आणि वारसा हक्क ह्या ज्या व्यक्तिगत बाबी आहेत, तर ह्या व्यक्तिगत बाबी संदर्भात मात्र प्रत्येक धर्माचे हे वेगळे कायदे आहेत. म्हणजे मुस्लिम, हिंदू आणि ख्रिश्चन ह्या धर्मांचे वेगवेगळे कायदे आहेत. मग घटनेमध्ये जे समान नागरी कायदा दिले याचा अर्थ काय? तर प्रत्येक धर्माचे या व्यक्तिगत बाबींसंदर्भात वेगळे कायदे असू नयेत, तर सर्वच धर्मासाठी एकच कायदा निर्माण करावा. या बाबींसाठी त्याला म्हटलं जाते समान नागरी कायदा. परंतु आपण अशा प्रकारचा कायदा आणण्यात अपयशी ठरलो. त्यामध्ये आपण अपयशी का ठरलो ही सर्व चर्चा आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये डिस्कस करायची आहे. तसंच सध्या समान नागरी कायद्याची आपल्या देशामध्ये काय स्थिती आहे ते सुद्धा आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे. परंतु मित्रांनो, तत्पूर्वी जर तुम्ही एकलव्य एज्युकेटर्स चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओज दररोज मिळत जातील. आणि इतर मित्रांनाही शेअर करा, कारण की तुमचा एक शेअर, तुमचा एक सबस्क्राईब या अभियानाला खूप काही प्रोत्साहन देऊन जातो. तर मित्रांनो, बघूया आपण समान नागरी कायद्यामध्ये काय सांगितलेलं आहे किंवा त्यामध्ये सद्यस्थिती काय आहे. समान नागरी कायद्याची जर आपण सद्यस्थिती पाहिली तर सध्या समान नागरी कायदा हा खरं तर वेगवेगळ्या धर्मानुसार ते वेगवेगळे कायदे करण्यात आलेले आहेत. जसे की आपण पाहू शकतो हिंदू धर्म, त्यानंतर मुस्लिम धर्म आणि ख्रिश्चन धर्म ह्या तिन्ही धर्मासाठी ते जे व्यक्तिगत कायदे आहेत ते व्यक्तिगत कायदे हे वेगवेगळे आहेत. सर्वच धर्मासाठी एकच कायदा हा भारत सरकारने अजून केलेला
नाही. तर त्यामध्ये पाहू आपण जसं की हिंदू धर्म आहे. हिंदू धर्मामध्ये जे व्यक्तिगत बाबी आहेत, म्हणजे आपण जसं मगाशी पाहिलेलं आहे, की विवाह, घटस्फोट, दत्तक विधान आणि वारसा हक्क यावर आधारित हिंदू धर्मामध्ये असे 4 कायदे आहेत, की ज्यामध्ये आपण असं पाहू शकतो हिंदू विवाह कायदा 1955, त्यानंतर दत्तक विधान कायदा 1956, उत्तराधिकारी कायदा 1956, द हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट 1956. म्हणजे हिंदू विवाह कायदा हिंदू धर्मातील विवाहासंदर्भात ज्या लीगल प्रोसिजर आहेत त्या या कायद्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि त्या प्रोसिजर ह्या मुस्लिम धर्मामध्ये जे मुस्लिम धर्मामध्ये विवाहासंदर्भात ज्या प्रोसिजर कायदेशीर लीगल प्रोसिजर आहेत त्या आणि हिंदू धर्माच्या ह्या डिफरंट आहेत, वेगळ्या आहेत. आणि समान नागरी कायद्यामध्ये हाच मुद्दा आहे की धर्मानुसार त्या व्यक्तिगत बाबी ह्या वेगळ्या असू नयेत, तर त्या सर्व इक्वल असाव्यात. परंतु आज मात्र त्या डिफरंट आहेत, कारण की कायदे हे भिन्न भिन्न आहेत. मग हिंदू विवाहासंदर्भात हा कायदा आहे, दत्तक विधान कायदा आहे. ठीक आहे, म्हणजे जर हिंदू धर्मामध्ये एखादं बाळ जर दत्तक घेतलं तर त्याला काय राईट्स असतील, त्याचं संगोपन कसं केलं पाहिजे या संदर्भातला कायदा आहे. ठीक आहे, किंवा उत्तराधिकारी कायदा म्हणजे हिंदू धर्मामध्ये वडिलांनंतर त्या वडिलांच्या प्रॉपर्टीचे जे हक्क असतील ते कोणाकडे जातील, मुलाकडे जातील अथवा मुलीकडे जातील, कशा प्रकारे असतील. तर हे त्या संदर्भात इथे 1956 चा कायदा आहे. द हिंदू मायनॉरिटी अँड गार्डियनशिप ऍक्ट म्हणजे 18 वर्ष वयोगटाच्या आतील जी बालकं असतात तर त्यांच्या संगोपनासंदर्भात आणि आणि त्यांचं जे पालकत्व आहे त्या संदर्भातले काही जे मुद्दे आहेत लीगल मुद्दे, तर ते लीगल मुद्दे ह्या कायद्यामध्ये दिलेले आहेत 1956च्या. आता हे 1955 ते 1956 या दरम्यान या कायद्याची निर्मिती झालेली आहे. खरं तर हे जे कायदे आहेत की जे 1950च्या नंतर आलेले आहेत, तर हे कायदे मुळात असे नव्हते. तर हिंदू धर्मामध्ये सुधारणा केल्या आणि हिंदू धर्मामध्ये सुधारणा करून हे कायदे आणलेले आहेत. खरं तर हिंदू धर्मामध्ये सुधारणा कराव्यात अशा प्रकारचं एक सर्वात महत्वाचं एक बिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये सादर केलेलं होतं, की ज्याला आपण हिंदू कोड बिल असं म्हणतो. आणि त्या हिंदू कोड बिलमध्ये ह्या सर्व बाबींचा समावेश झालेला होता. परंतु हिंदू कोड बिलला प्रचंड विरोध झाला. कशामुळे? कारण की फक्त हिंदू धर्माच्या वैयक्तिक बाबीतच का सुधारणा करावी, इतर धर्मांच्या वैयक्तिक बाबीमध्ये का सुधारणा करू नये. वैयक्तिक बाबी म्हणजे तुम्ही कायम लक्षात ठेवा, कारण की समान नागरी कायद्यामध्ये बऱ्याच वेळा प्रश्न विचारतात की समान नागरी कायद्यामध्ये व्यक्तिगत बाबी म्हणजे किंवा वैयक्तिक बाबी कोणत्या, तर पुन्हा विवाह, घटस्फोट, दत्तक विधान आणि वारसा हक्क. तर या संदर्भात जे हिंदू धर्मामध्ये पूर्वी होतं त्यामध्ये बऱ्याचशा सुधारणा करण्यात आल्या किंवा त्या कराव्यात यासाठी हिंदू कोड बिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणलं होतं. परंतु त्याला जो विरोध झाला होता त्यामध्ये सर्वात जास्त विरोध हा श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याकडून केलेला होता. मग तो विरोध झाल्यामुळे हिंदू कोड बिल पास झालं नाही. परंतु पुढे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रयत्नाने ते जे हिंदू कोड बिल आहे ते हिंदू कोड बिल वेगवेगळ्या पार्ट्समध्ये डिव्हाइड केलं आणि हे 4 कायदे पास केले. आणि 4 कायदे पास करून हिंदू धर्मामध्ये ज्या पूर्वीच्या ज्या प्रथा होत्या, आता खरं तर हिंदू धर्मामध्ये सुद्धा पूर्वी स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी एक पुरुष हा एकापेक्षा जास्त महिलेसोबत किंवा महिलांसोबत विवाह करू शकत होता. ठीक आहे, परंतु आता मात्र तसं करता येत नाही. कारण की हिंदू विवाह कायद्यामध्ये दिलेलं आहे की एक व्यक्ती किंवा एक पुरुष हा एकाच महिलेबरोबर विवाह करू शकतो आणि जोपर्यंत लीगली त्यांचा घटस्फोट होत नाही तोपर्यंत दुसरा विवाह करण्यास त्यांना संमती दिली जात नाही. त्याला आज लीगल फ्रेम एक कायदेशीर तरतूद प्राप्त झालेली आहे. आणि ह्या सुधारणा 1950 नंतर किंवा आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. हे फक्त हिंदू धर्मामध्ये. आणि हा जो हिंदू धर्म आहे हा हिंदू धर्म म्हणजे एक प्रकारचा सार्वजनिक स्वरूपाचा हिंदू धर्म. या हिंदू धर्मामध्ये मग आपण म्हणू बौद्ध धर्माचा सुद्धा समावेश होतो. शीख धर्म असेल, जैन धर्म असेल, त्यांचाही समावेश याच कायद्यामध्ये होतो. तर हे झालं हिंदू धर्माशी रिलेटेड. आणि हिंदू धर्म हा एकमेव असा धर्म होता की ज्यामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या कायद्याच्या माध्यमातून त्या ज्या काही बाबी होत्या त्या बाबींमध्ये सुधारणा करण्यात आलेली होती. पुढे जर आपण पाहिलं तर पुढे आहे मुस्लिम समुदायासंदर्भात. तर मुस्लिम समुदायासंदर्भात जर आपण कायदा पाहिला तर त्यामध्ये आपण शरीयत कायदा 1937 म्हणजे साधारणतः आपण पाहू शकतो की हा कायदा स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा कायदा आहे. म्हणजे 1937 ला ब्रिटिश काळामध्ये जो शरीयत कायदा करण्यात आला होता तो कायदा मात्र सुधारणा त्या कायद्यामध्ये करण्यात आलेली नाही. त्यानंतर मुस्लिम विवाह विघटन कायदा
1939 हा सुद्धा स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा कायदा आहे. याच कायद्यामध्ये आपल्याला त्रितलाक पाहायला मिळते. म्हणजे मुस्लिम पुरुष जर त्याच्या पत्नीला 3 वेळा तलाक म्हणत असेल तर त्यांचा विवाह तिथे तुटतो. तर अशा प्रकारचा त्रितलाक असेल. ठीक आहे. आणि हा जो 2019चा जो नवीन कायदा आहे की ज्याला आपण म्हणतो मुस्लिम महिला विवाह हक्काचे संरक्षण कायदा 2019, या कायद्याने मात्र हे जे त्रितलाक आहे ते त्रितलाक आता रद्द केलेलं आहे. म्हणजे ही एक सुधारणा मुस्लिम समुदायाच्या वैयक्तिक कायद्यांच्या संदर्भात मात्र 2019ला ती करण्यात आलेली आहे. परंतु आधी जर आपण पाहिलं तर शर्यत कायदा, आता शर्यत कायद्यामध्ये मुस्लिम समुदायासंदर्भात म्हणजे मग दत्तक विधान कसं असेल किंवा त्यामध्ये वारसा हक्क कसा असेल, मुलाला जास्त अधिकार असतील की मुलीला जास्त अधिकार असतील, तर तिथे मुलीपेक्षा मुलाला जास्त अधिकार देण्यात आलेले आहेत. ते जर आपण हिंदू कायद्यामध्ये जर पाहिलं तर मुलगा आणि मुलगी यांना समान अधिकार देण्यात आलेले आहेत प्रॉपर्टीमध्ये, वारसा हक्कामध्ये. तर अशा प्रकारे हे जे हक्क आहेत, व्यक्तिगत हक्क, व्यक्तिगत कायदे, तर हे धर्मानुसार वेगवेगळे आहेत. त्याच्यानंतर आपण जर पाहिलं ख्रिश्चन धर्म, तर ख्रिश्चन धर्मामध्ये सुद्धा इंडियन ख्रिश्चन कायदा 1862 म्हणजे अगदी स्वातंत्र्यपूर्व काळातला. त्यानंतर विदेश विवाह कायदा 1969 हा मात्र स्वातंत्र्योत्तर भारतातला तो कायदा आहे. परंतु हे जे बेसिक काही कायदे आहेत की ज्या कायद्यांच्या माध्यमातून विवाह, घटस्फोट आणि दत्तक विधान किंवा वारसा याच्याशी रिलेटेड हे कायदे बनवण्यात आलेले आहेत, तर हे स्वातंत्र्यपूर्व काळातले आहेत. आणि मग इथे हाच मुद्दा येत होता की हे सर्व कायदे समाप्त करावेत आणि ह्या 4 बाबींसंदर्भात एकच कायदा निर्माण करावा, त्याला म्हटलं जाईल समान नागरी कायदा. परंतु सध्या आपल्या देशामध्ये प्रचंड या संदर्भात गैरसमज आहे. तो गैरसमज म्हणजे कसा लक्षात घ्या मित्रांनो, त्यामध्ये असं म्हटलं जात आहे की जर ह्या 4 बाबी संदर्भात आज एकच कायदा जर आला तर कदाचित हिंदू धर्मातले तत्व हे इतर धर्मियांवर लादले जातील. जसे की आज वारसा हक्काच्या बाबतीत मुस्लिम धर्म आणि ख्रिश्चन धर्म या धर्मामध्ये मुलीपेक्षा मुलाला जास्त अधिकार देण्यात आलेले आहेत. परंतु तिथे जर मुलगा आणि मुलगी दोघांनाही जर समान अधिकार जर दिले तर मग इथे त्या धर्मियांचा असं मत येते की हिंदू धर्माचं तत्व हे मुस्लिम धर्मियावर लादल्या गेलं. परंतु याच्यामध्ये असं काहीही नाही, कारण की पूर्वी हिंदू धर्मामध्ये सुद्धा अशाच काही प्रथा होत्या. जे मुस्लिम धर्मामध्ये आज एकापेक्षा जास्त विवाह करता येतात, म्हणजे एक पुरुष एकापेक्षा जास्त महिलेबरोबर विवाह करू शकतो. डेफिनेटली हिंदू धर्मामध्ये सुद्धा पूर्वी म्हणजे स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी तसं केलं जायचं. तशा प्रक्रिया ह्या लिगल होत्या तत्कालीन कायद्यामध्ये. परंतु आज मात्र इथे सुधारणा केल्या आणि आज मात्र त्या बाबीला लिगली कोणत्याही प्रकारचं समर्थन दिलेलं नाही. म्हणून मग इथे कोणत्याही धर्माचं तत्व हे इतर धर्मावर लादलं जात नाही. फक्त त्या त्या धर्मामध्ये ज्या काही लिगली अशा काही प्रथा बनलेल्या आहेत की त्या प्रथा अन्यायकारक आहेत. जसं की त्रितलाक ही एक प्रथा महिलांवरती अन्यायकारक होती. ती प्रथा सुप्रीम कोर्टच्या निर्णयानंतर म्हणजे 2017ला सुप्रीम कोर्टने जेव्हा निर्णय दिला की भारत सरकारने त्रितलाक हे शक्य तितक्या लवकर रद्द करावं, त्यासाठी मग भारत सरकारने 2019ला कायदा आणला आणि ती प्रथा आज रद्द केली. त्या कायद्याला आपण म्हणतो मुस्लिम महिला विवाह हक्काचे संरक्षण कायदा 2019. तर हे झालं मित्रांनो धर्मानुसार वेगवेगळे कायदे. अशा प्रकारचा आज स्वरूप आहे आपल्या देशामध्ये समान नागरी कायद्याचं. परंतु एकच कायदा म्हणून आजपर्यंत आपल्या देशामध्ये लागू झालेला नाही. जसं मगाशी मी बोललो, फक्त भारतामध्ये गोवा आणि दमण व दीव हे जे ठिकाण आहेत तर ते ठिकाणं की जे पूर्वी पोर्तुगीजांच्या वर्चस्वाखाली होते ते त्यांनी भारताकडे सोपवण्यापूर्वीच समान नागरी कायदा त्या ठिकाणी लागू केला होता. म्हणून दमण व दीव आणि गोवा हे जर 2 ठिकाण जर सोडले तर आपल्या देशामध्ये समान नागरी कायदा लागू झालेला नाही. मित्रांनो हे झालं थोडक्यात काही बाबी. परंतु यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट जर बाब असेल आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तर ती म्हणजे कोणती, तर आपल्या देशामध्ये 2 मोस्ट इम्पॉर्टंट खटले झालेले आहेत. एक म्हणजे शहाबानो खटला आणि एक म्हणजे शायरा बानो खटला की जो समान नागरी कायद्या संदर्भात आहे. आपण हे दोन्ही खटले डिस्कस करूयात. त्यापूर्वी फक्त एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू एक आपलं स्टेटमेंट क्लिअर करू आपण. ते स्टेटमेंट म्हणजे काय, तर समान नागरी कायदा म्हणजे काय, तर समान नागरी कायदा म्हणजे विशिष्ट कोणत्याही एका धर्माच्या चालीरीतीनुसार कायदा निर्माण करणे नव्हे तर सर्वच धर्मातील चांगल्या बाबींचा एकत्रीकरण करून एक कायदा लागू करणे म्हणजे समान नागरी कायदा. ठीक आहे.
तर आपण डिस्कस करूया आता शहाबानो खटला आणि शाहिराबानो खटला. या दोन खटल्यांच्या माध्यमातून आपण आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू थोडंफार डिस्कशन इथे आपण करूया. मित्रांनो, हे दोन्ही खटले आपल्या समान नागरी कायद्यासंदर्भात मोस्ट इम्पॉर्टंट आहेत आणि हे दोन्ही खटले फक्त मुस्लिम समुदायाशी रिलेटेड आहेत. कारण की 1970च्या दरम्यान आपण असं पाहू शकतो की मुस्लिम समुदायामध्ये अशा काही सुधारणावादी महिला त्या समोर आल्या आणि त्यांनी मागणी केली की मुस्लिम समुदायाच्या त्या व्यक्तिगत कायद्यामध्ये सुधारणा केल्या जाव्यात आणि मुस्लिम महिलांच्या हक्काचं संरक्षण केलं जावं. परंतु अशा प्रकारच्या चळवळी होत असताना लगेच तिथे 1973च्या नंतर आपण असं पाहू शकतो की मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डची स्थापना झाली. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड 1973. आणि ते जे बोर्ड आहे ते बोर्ड मुस्लिम समुदायाच्या ज्या प्रथा होत्या त्या प्रथाचं संरक्षण करण्यासाठी ते वेगळ्या पद्धतीने आंदोलन करत होते. म्हणून आजही मुस्लिम समुदायामध्ये जर काही सुधारणा करायचं म्हटलं किंवा त्या बाबतीत जर काही प्रश्न चिन्ह उभे राहिले तर तिथे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड तिथे त्यांच्या बाजूने कार्यरत असते. तर मित्रांनो, बघूया आपण हे दोन खटले. त्यामध्ये जो पहिला खटला आहे तो खटला म्हणजेच शहाबानो खटला 1985चा. आता शहाबानो खटला नेमकं काय आहे? तर शहाबानो खटल्यामध्ये असं झालं होतं की जी शहाबानो नावाची ही जी महिला आहे या या महिलेला तिच्या पतीने घटस्फोट दिलेला होता, त्रितलाक. आपण ते पाहिलं, मुस्लिम विवाह कायदा जो आहे किंवा शरीयत कायदा त्या कायद्यानुसार मुस्लिम समुदायामध्ये त्रितलाकची प्रथा आहे की जर पुरुष महिलेला 3 वेळा जर तलाक म्हणत असेल तर तो विवाह तिथे तुटतो. आणि असाच त्रितलाक हा शहाबानो यांना देण्यात आलेला होता साधारणतः 1978ला. आता शहाबानो ह्या महिला म्हणजे समाजशास्त्र ह्या विषयामध्ये पदवीधर महिला आहेत आणि त्यांना 5 अपत्य होते. परंतु त्यांचे जे पती होते मोहम्मद अहमद खान यांनी 5 अपत्याच्या नंतर म्हणजे 1978ला शहाबानो यांना घटस्फोट दिला. तेव्हा साधारणतः त्या वयाच्या 35 वर्षामध्ये होत्या. मग असे 6 अपत्य घेऊन आता इथून पुढचा संसार कसा चालवावा? आणि आपण जर हिंदू कायद्यामध्ये जर समजा पाहिलं तर त्यामध्ये असं आहे की जर पती महिलेला जर घटस्फोट देत असेल तर ती पत्नी CRPC 125 आपण असं पाहू शकतो. CRPC 125 जे कलम आहे CRPC मध्ये, तर कलम 125 नुसार ती महिला दाद मागू शकते पोटगीसाठी. म्हणजे त्या महिलेला त्या पुरुषांनी पोटगी द्यावी अशा प्रकारचे काही नियम आहेत. साहजिक आहे, CRPC म्हटल्यानंतर तो कायदा प्रत्येकाला लागू आहे. म्हणजे आणि आपण पाहिलं कलम 14 मध्ये कायद्यापुढे समानता व कायद्याचं समान संरक्षण. मग शहाबानो ह्या CRPC मधील 125चा आधार घेऊन कनिष्ठ न्यायालयात गेल्या, म्हणजे जिल्हा न्यायालयामध्ये गेल्या आणि त्यांनी आपल्या पतीविरुद्ध एक खटला दाखल केला. त्यामध्ये असं म्हटलं की मला घटस्फोट दिला आणि आता मला पोटगी देण्यात यावी, म्हणजे मंथली माझा उदरनिर्वाह करण्यासाठी मला काही प्रमाणात पोटगी देण्यात यावी अशा प्रकारचा क्लेम हा शहाबानो यांनी केला. तो क्लेम कनिष्ठ न्यायालयामध्ये, ठीक आहे, तो कनिष्ठ न्यायालय हा खटला कनिष्ठ न्यायालयामध्ये साधारणतः 1979च्या दरम्यान गेलेला होता. आणि इथे कनिष्ठ न्यायालयाने असा निर्णय दिला की शहाबानो यांच्या पत्नी शहाबानोला मंथली किमान 200 रुपये इतका भत्ता किंवा आपण म्हणतो त्याला उदरनिर्वाहासाठी पोटगी द्यावी अशा प्रकारचा निर्णय इथे दिलेला होता. म्हणजे याचा अर्थ काय, तर कनिष्ठ न्यायालयाने शहाबानो यांचा पोटगीचा हक्क तो मान्य केला होता. परंतु जर आपण शरीयत कायदा पाहिला किंवा मुस्लिम विवाह विघटन कायदा जर आपण पाहिला तर त्या कायद्यामध्ये मात्र अशा प्रकारची पोटगी देण्यासंदर्भात कुठेही कोणतीही तरतूद दिलेली नाही. परंतु त्यामध्ये मात्र असं सांगितलं की वन टाइम एक मेहर देण्यात येईल. जर मुस्लिम पुरुष त्याच्या पत्नीला जर घटस्फोट देत असेल तर वन टाइम काही हजार रुपये मेहर द्यायची आणि मग तिथे तो संबंध तुटला जायचा. तर अशा प्रकारची मेहर तो प्रकार होता, परंतु पोटगी देण्याचा प्रकार नव्हता. परिणामी शहाबानोचे जे पती होते, ठीक आहे, मोहम्मद खान, त्यांनी उच्च न्यायालयामध्ये अपील केली आणि तिथे जे आपण असं म्हणू शकतो की त्यांनी उच्च न्यायालयामध्ये अपील केली 1980ला. तो खटला पुन्हा उच्च न्यायालयामध्ये चालवण्यात आला आणि उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की कनिष्ठ न्यायालयाने जे 200 रुपये
शहाबानू यांना मंथली देण्याचा निर्णय जो त्यांनी दिला होता तो उच्च न्यायालयाने इथे रद्द ठरवला. उच्च न्यायालयाने असं मत व्यक्त केलं की पोटगी देण्यासाठी मोहम्मद खान हे बाधिल नाहीत, कारण की मुस्लिम कायद्यामध्ये अशा प्रकारचा कोणताही तरतूद तिथे समाविष्ट नाही, कारण की ते व्यक्तिगत कायदे हे डिफरंट आहेत. ठीक आहे, म्हणून मग मोहम्मद खान हे 200 रुपये त्यांनी दिलेच पाहिजे, अशा कोणत्याही प्रकारचं बंधन त्यांच्यावर टाकता येत नाही. परिणामी शहाबानू यांचा उच्च न्यायालयामध्ये पराभव झाला. त्यानंतर शहाबानू यांनी पुन्हा सर्वोच्च न्यायालय, ठीक आहे, सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली. आणि जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागितली तेव्हा आपण समजू सर्वोच्च न्यायालयामध्ये तो खटला साधारणतः 1985 पर्यंत चालला. आणि 1985 ला त्या खटल्याचा निर्णय आला. आपण त्या खटल्याला शहाबानू खटला या नावाने ओळखतो. आता सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं, तर इथे सर्वोच्च न्यायालयाने असं म्हटलं की कोणतीही महिला जर त्या महिलेला जर तिच्या पतीने घटस्फोट दिला असेल तर CRPC कलम 125 नुसार ती महिला आपल्या उदरनिर्वाहासाठी पोटगी मागू शकते, तशा प्रकारचा क्लेम करू शकते. आणि शहाबानू हा तशा प्रकारचा क्लेम प्राप्त करण्यास पात्र आहेत आणि तशा प्रकारचा क्लेम हा त्यांना देण्यात यावा, म्हणजे मंथली 200 रुपये शहाबानू यांना देण्यात यावे, अशा प्रकारचा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. आणि या निर्णयाने जसं की ते जे शरीयत कायदा आहे किंवा मुस्लिम विवाह विघटन कायदा जे आहे की ज्या कायद्यांमध्ये अशा प्रकारची पोटगी देणं हे बंधनकारक नव्हतं, एक प्रकारे त्या कायद्यावर मात केली आणि अशा प्रकारची ही तरतूद नव्याने तिथे लागू झाली. आता ही तरतूद लागू केल्यामुळे आणि कलम 125 नुसार मुस्लिम महिला सुद्धा पोटगी घेण्यास पात्र आहेत असा निर्णय दिल्यामुळे तिथे मुस्लिम समुदायामध्ये आपण असं म्हणू की जे धर्माचं पालन करणारे जे लोक होते त्यांनी मग देशामध्ये प्रचंड आंदोलन करायला सुरुवात केली. त्यांनी असं म्हटलं की बाबा अशा प्रकारच्या तरतुदी ह्या मुस्लिम समुदायावर लादणं म्हणजे मुस्लिम समुदायाच्या धर्मावर हे एक प्रकारचं अतिक्रमण आहे. परिणामी तिथे आंदोलन करण्यात आले आणि आंदोलन केल्यामुळे पुढे राजीव गांधी सरकारने काहीशी माघार घेतली. आणि राजीव गांधी सरकारने काय केलं तर 1986 ला मुसलमान महिला घटस्फोटानंतरच्या हक्काचे संरक्षण कायदा 1986 हा कायदा पास केला. मोस्ट इम्पॉर्टंट कायदा मित्रांनो, मुसलमान महिला घटस्फोटानंतरच्या हक्काचे संरक्षण कायदा 1986 हा कायदा आणला. आणि हा कायदा आणून या कायद्यामध्ये असं समाविष्ट केलं की जर एक मुस्लिम पुरुषाने मुस्लिम महिलेला जर घटस्फोट दिला असेल तर अशा वेळेस ती मुस्लिम महिला पोटगी मिळवू शकते, परंतु अशी पोटगी केवळ 90 दिवस प्राप्त करू शकते. 90 दिवस, सुरुवातीचे 90 दिवस, आणि 90 दिवसानंतर मात्र त्या महिलेने आपल्या उपजीविकेची व्यवस्था पाहावी. म्हणजे थोडक्यात काय झालं तर सुप्रीम कोर्टचा निर्णय इथे डावलला पण नाही. पोटगी मागू शकते तर डेफिनेटली मागू शकते, परंतु किती दिवस, तर मग या कायद्यामध्ये सांगितलं 90 दिवस. आणि थोडक्यात सुप्रीम कोर्टचा निर्णय मान्य पण केला आणि तो निर्णय वळवला सुद्धा. आणि जे मुस्लिम महिलांना इथे प्रोटेक्शन मिळालं होतं, एक संरक्षण मिळालं होतं, थोडक्यात ते संरक्षण काढून घेतलं. आता असं का झालं तर थोडक्यात आपण त्याला काही वोट बँक पॉलिटिक्स असं काही म्हणू शकतो. कारण की मुस्लिम समुदायामधून जे काही आंदोलन होत होते त्या आंदोलनाचा रोष हा गव्हर्नमेंटला स्वतःवर कदाचित घ्यायचा नसेल, तर अशा प्रकारे आपण असं म्हणू शकतो इथे की हा झाला शहाबानू खटला. आणि शहाबानू खटल्यामध्ये जे की आपल्याला असं वाटत होतं की समान नागरी कायद्यातल्या काही तरतुदी ह्या लागू होतील, परंतु इथे मात्र त्या फारशा पॉसिबल झाल्या नाही. त्याच्यानंतर 226 इम्पॉर्टंट खटला झाला मित्रांनो. असं अजिबात नाही की हे दोनच प्रकार घडले. मुस्लिम समुदायामध्ये असे बरेचसे त्रितलाकचे प्रकार घडलेले आहेत. कदाचित काही प्रकार हे न्यायालयामध्ये आले सुद्धा नाहीत. पण आणखीन एक फेमस खटला झाला आपल्याकडे शायरा बानू खटला. आता शायरा बानू खटला हा 2017चा. इथे सुद्धा शायरा बानू या महिलेला लिखित तलाक दिला आहे. ठीक आहे, लिखित म्हणजे शायरा बानू ही जी महिला आहे त्या महिलेला तिच्या पतीने एका पत्राद्वारे लिहून कळवलं आणि त्यामध्ये 3 वेळा तलाक 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 अशा प्रकारचा त्रितलाक लेखी तलाक दिला. आणि त्या दोघांचा जो तो विवाह आहे तो विवाह तिथे तुटला, तिथे त्यांचा घटस्फोट झाला. परिणामी शायरा बानू यांना जो लिखित घटस्फोट मिळाला
तो 2015ला. परंतु हा अशा प्रकारचा घटस्फोट हा शायरा बानो यांना मान्य नव्हता, म्हणून त्यांनी एक PIL केलं, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन, ठीक आहे, जनहित याचिका असं म्हणतो आपण. त्यांनी PIL केलं 2016ला आणि तो मुद्दा गेला सर्वोच्च न्यायालयामध्ये. आणि PIL डायरेक्टली आपल्याला सुप्रीम कोर्टमध्ये करता येते, ठीक आहे, सुप्रीम कोर्टमध्ये करता येते. आणि ते सुद्धा शायरा बानो यांनी कलम 14चा आधार घेतला भारतीय संविधानातील. आपण लास्ट लेक्चरमध्ये काही डिस्कस केले मूलभूत हक्क, त्यामध्ये कलम 14 हे कायद्यापुढे समानता व कायद्याचं समान संरक्षण देते, ठीक आहे. तिथे शायरा बानो यांनी असा मुद्दा मांडला की कायद्यापुढे समानता व कायद्याचं समान संरक्षण देशाच्या प्रत्येक नागरिकाला प्राप्त झालं, मग मुस्लिम महिलांना का प्राप्त झालं नाही? कारण की जर पुरुष 3 वेळा तलाक देऊ शकतो, कायद्याने तो 3 वेळा तलाक देऊ शकतो, तर मग महिलांना तसा का अधिकार नाही? म्हणजे कायद्यापुढे विषमता आहे. म्हणजे महिला 3 वेळा तलाक म्हणू शकत नाही, पण पुरुष मात्र म्हणू शकतात. म्हणजेच कायद्यापुढे ही एक प्रकारची काय झाली, विषमता झाली, हा भेदभाव झाला. आणि म्हणून मग तिथे असं म्हटलं शायरा बानो यांनी की कायद्यापुढे समानता व कायद्याचं समान संरक्षण हे जे आम्हाला कलम 14 नुसार प्राप्त होते, तर या हक्काचा आमचा भंग होत आहे, या मूलभूत हक्काचा भंग होत आहे. आणि अशा प्रकारचा मूलभूत हक्काचा जर भंग होत असेल तर डायरेक्ट सर्वोच्च न्यायालयात जाता येते. म्हणून एक PIL पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन 2016ला सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली. आता सर्वोच्च न्यायालयाने इथे काय केलं, तर सर्वोच्च न्यायालयाला ऑलरेडी एक इतिहास माहितच आहे की एक वेळा त्यांनी निर्णय दिला होता की अशा प्रकारचे जे काही जर प्रकार घडत असतील तर मग पोटगी देण्यात यावी, परंतु तो निर्णय हा या कायद्याने रद्द केला होता. म्हणून मग सर्वोच्च न्यायालयाने काय केलं, तर हा मुद्दा थोडक्यात गव्हर्नमेंटकडे सोपविला, ठीक आहे. म्हणजे इथे काय झालं, तर सर्वोच्च न्यायालयाने 2016ला गव्हर्नमेंटला विचारलं आणि गव्हर्नमेंटला सांगितलं की तुमची काय बाजू आहे, कशाबद्दल, तर त्रितलाक, ठीक आहे, त्रितलाक प्लस बहुपत्नीत्व, ठीक आहे. त्रितलाक आणि बहुपत्नीत्व ह्या ज्या 2 बाबी मुस्लिम धर्मामध्ये मान्य केल्या गेल्या होत्या कायदेशीर दृष्ट्या, या बाबींसंदर्भात गव्हर्नमेंटची काय बाजू आहे त्या संदर्भात आज्ञापत्र जाहीर करा, अशा प्रकारचा एक निर्णय किंवा एक प्रकारचा एक आदेश सर्वोच्च न्यायालयाने गव्हर्नमेंटला दिला. परिणामी गव्हर्नमेंटने काही दिवसातच आपलं आज्ञापत्र जाहीर केलं. म्हणजे थोडक्यात काय झालं मित्रांनो, तर सुप्रीम कोर्टने गव्हर्नमेंटला आपली बाजू मांडण्याचा सांगितलं. कारण की या केसमध्ये काय झालं होतं की न्यायालयाने सांगितलं की पोटगी दिली पाहिजे आणि गव्हर्नमेंटची बाजू काय होती, तर फक्त 90 दिवस पोटगी, म्हणजे तसा कायदा केला. म्हणून मग इथे विचारलं की आता गव्हर्नमेंटला तुमची बाजू काय आहे सांगा, तुमचं आज्ञापत्र जाहीर करा. आणि मग इथे आज्ञापत्र मोदी सरकारने जाहीर केलं. त्यामध्ये असं म्हटलं की त्रितलाक आणि बहुपत्नीत्व ह्या दोन्हीही बाबींना आम्ही मान्यता देत नाही, ह्या दोन्हीही बाबी आम्ही घटनाबाह्य मानतो. आणि जेव्हा हे आज्ञापत्र सुप्रीम कोर्टला प्राप्त झालं तेव्हा सुप्रीम कोर्टने मग पुढे 22 ऑगस्ट 2017ला निर्णय दिला, ठीक आहे. 22 ऑगस्ट 2017ला निर्णय दिला आणि त्या निर्णयामध्ये असं म्हटलं की हे जे त्रितलाक आहे, हे त्रितलाक आणि बहुपत्नीत्व हे मुस्लिम धर्मामध्ये कलम 25 अंतर्गत धार्मिक स्वातंत्र्यात येत नाही. कारण की इथे मुस्लिम पुरुषांचं मत असं होतं की त्रितलाक आणि बहुपत्नीत्व हे आमची धार्मिक बाब आहे आणि आपल्याला आपल्या धर्माचं पालन करण्याचा हक्क हा मूलभूत हक्क प्राप्त झाला कलम 25 नुसार. त्यामुळे त्रितलाक आणि बहुपत्नीत्व हे कलम 25 नुसार धार्मिक हक्क आहे, अशा प्रकारचा एक समज तिथे झालेला होता. जसं आपण पाहतो की शीख धर्मातील लोक हे कृपण वापरतात आणि ती धार्मिक बाब आहे त्यांची. मग ती जशी धार्मिक बाब कलम 25 नुसार त्यांना ते कृपण सोबत ठेवता येते, तशा प्रकारचं त्रितलाक आणि बहुपत्नीत्व हे मुस्लिम धर्मियांची धार्मिक बाब आहे आणि त्याचं पालन करण्याचा त्यांना धार्मिक हक्क प्राप्त होतो, असा एक समज तिथे निर्माण झालेला होता. परंतु सुप्रीम कोर्टने 22 ऑगस्ट 2017ला असं सांगितलं की त्रितलाक आणि बहुपत्नीत्व ह्या 2 बाबी कलम 25 अंतर्गत धार्मिक स्वातंत्र्यामध्ये येत नाहीत. उलट त्रितलाक आणि बहुपत्नीत्व हे महिलांना प्राप्त झालेलं जे मूलभूत हक्क कलम 14 नुसार प्राप्त झालेलं मूलभूत हक्क, या मूलभूत हक्काचा भंग करते. परिणामी त्रितलाक आणि बहुपत्नीत्व ह्या दोन्हीही बाबी
घटना बाह्य आहेत या बाबींची प्रॅक्टिस करता येणार नाही आणि गव्हर्नमेंटने आदेश दिला की शक्य तितक्या लवकर त्रितलाक आणि बहुपत्नीत्व रद्द होईल अशा प्रकारचा कायदा करावा. आणि मग मोदी सरकारने 2018ला तसा कायदा करण्याचा प्रयत्न केला, परंतु लोकसभेचा कार्यकाळ संपलेला होता. ते विधेयक पास होऊ शकलं नाही. परिणामी 2019ला ते विधेयक सादर केलं आणि 2019ला विधेयक सादर करून मुस्लिम महिला विवाह हक्काचे संरक्षण कायदा 2019 तो संमत केला. मगाशी आपण मुस्लिम कायदे पाहिले होते, त्याच्यामध्ये जो तिसरा कायदा होता मुस्लिम महिला विवाह हक्काचे कायदे हक्काचे संरक्षण कायदा 2019, तो कायदा 2019ला संमत केला आणि लागू केला. आता त्या कायद्यानुसार जर एखाद्या व्यक्तीने त्रितलाक दिला किंवा बहुपत्नीत्व असं जर काही गुन्हा केला तर असा गुन्हा हा अजामीनपात्र गुन्हा मानला जाईल. अशा वेळेस ती जी महिला असेल की ज्या महिलेला त्रितलाक दिलेला आहे त्या महिलेने स्वतः किंवा त्या महिलेच्या रिलेटिव्हजनी त्या व्यक्तीविरुद्ध म्हणजे तिच्या पतीविरुद्ध खटला दाखल करावा, म्हणजे पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्यावी आणि पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिल्यानंतर तो अजामीनपात्र गुन्हा मानला जाईल. त्या व्यक्तीला जामीन सुद्धा मिळणार नाही. परंतु अशा प्रकारचं जामीन न देण्यापूर्वी न्यायालयाने मात्र त्या महिलेशी, ती जी पीडित महिला आहे त्या महिलेशी एक वेळा बोलणं आवश्यक आहे, त्या महिलेचं मत घेणं आवश्यक आहे. जर त्या महिलेने म्हटलं की या व्यक्तीला सोडू नका, माझ्या जीविताला धोका आहे, तर अशा वेळेस त्या व्यक्तीला सोडलं जाणार नाही. त्याला म्हणू आपण अजामीनपात्र गुन्हा. आणि तो गुन्हा जर सिद्ध झाला तर मग पुढे त्या व्यक्तीला 3 वर्ष कारावास आणि काही दंड किंवा 3 वर्ष कारावास किंवा दंड किंवा मग दोन्हीही शिक्षा दिल्या जाऊ शकतात. ठीक आहे. तर आता हे कायदेशीर दृष्ट्या त्रितलाक आणि बहुपत्नीत्व हे समाप्त करण्यात आलेलं आहे आणि याच्यावर सुद्धा बऱ्याचशा बाबतीत काही म्हणजे मुस्लिम समुदायामधून क्वेश्चन मार्क निर्माण करण्यात आले किंवा हे धार्मिक स्वातंत्र्यावर एक प्रकारचा प्रघात आहे. परंतु आपण असं पाहू शकतो की मानवतेच्या दृष्टीने सुद्धा त्रितलाक आणि बहुपत्नीत्व याचं कोणत्याच बाबतीत समर्थन करता येत नाही. इव्हन जे इस्लामिक स्टेट आहेत जसे की पाकिस्तान, सौदी अरेबिया, बांगलादेश, इराण, इराक या देशांमध्ये सुद्धा त्रितलाक आणि बहुपत्नीत्व की जे पूर्वी त्यांच्याकडे सुद्धा होतं, कारण की त्या देशांमधले सुद्धा मुस्लिम कायदे हे शरीयतवरच आधारित आहेत, परंतु तिथे सुद्धा त्यांनी त्रितलाक बहुपत्नीत्व हे कायदेशीर दृष्ट्या समाप्त केलेलं आहे. परंतु भारतात मात्र ते आतापर्यंत समाप्त झालेलं नव्हतं. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर काही तो जो कायदा संमत केला 2019ला त्या कायद्याचं काही पर्टिक्युलर इन्फॉर्मेशन मिळेल, ती तुम्ही नोट डाऊन करा आणि नोट्सच्या स्वरूपात सेव्ह करून ठेवा. हे झालं आपलं समान नागरिक कायद्याशी रिलेटेड. म्हणून हे 2 कायदे आणि समान नागरिक कायदा नेमका काय आहे, त्याचा अर्थ आणि ह्या सर्व बाबी अपेक्षा आहे तुम्हाला सर्व समजले असतील. पुढच्या लेक्चरमध्ये आपण मूलभूत कर्तव्य डिस्कस करूयात. तो टॉपिक आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत मागचं सर्व रिव्हिजन करत राहा. जय हिंद, जय भारत.